गुड मॉर्निंग, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर. आज तर मी इथे आलेली आहे माझ्या आईकडे. मी कालच आलेली होती कारण मला थोडं काम होतं, ब्लाऊजचं सामान वगैरे आणायचं होतं आणि यांनासुद्धा गाडीचं काहीतरी काम होतं. तर त्याच निमित्ताने आम्ही येऊन जात असतो आणि आमचा कधी कधी मुक्काम पण होऊन जाते. त्याचप्रमाणे कालसुद्धा माझा इथे मुक्काम झालेला आहे. तर मी जाणार होतो आम्ही संध्याकाळी रात्री, पण हे त्यांच्या मावशीकडे गेलेले होते. तर तिथेच त्यांना 11 साडे 11 वाजून गेले. त्यामुळे मग आईबाबांनी आम्हाला काही जाऊ नाही दिलं. त्याच्यामुळे मी म्हटलं यांना जाऊ द्या, आपण मुक्काम करू. आणि तसंही मला उद्या सकाळी यायचंच आहे, कारण आम्हाला आज करायची आहे बाबूची लूट. पहिली लूट आहे त्याची आणि बाबूची म्हणजे आमच्या समर्थची. आम्हाला भाऊ म्हणायची सवय झालेली आहे. तर त्याची लूट करायची आहे. आणि यांची तर आता झालीच आहे, यांना 5 वर्ष यांची काही आहे नाही, पण त्याची पहिली लूट चांगली झाली पाहिजे म्हणून आम्ही थोडंसं. तर ते आमचं आता सक्सेस होईल नाही होईल ते आता तुम्हाला नक्की बघायलाच मिळेल. तर बाबांना मी ते घ्यायसाठी बोलवलेलं आहे, कारण हे गेलेले आहे देवळीला, कारण आज यांची ड्युटी होती त्यामुळे. तर हे देवळीला गेले आणि मग आता आम्ही आमच्या बाबूची लूट करणार. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि त्याचा फोटोशूट पण करायची माझी इच्छा आहे. तर बघू आम्ही आता कसं काय होते तर. आणि तुम्ही पण नक्कीच शेवटपर्यंत बघा. आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. तिथे कसं क्लिक केल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाते, तर माझा डायरेक्ट व्हिडिओ तुम्हाला दिसून जाते. मी नवीन जो पण व्हिडिओ टाकेल तो तुम्हाला नोटिफिकेशनमध्येच दिसून जाईल बेल आयकॉनवर क्लिक केल्यामुळे. तर बाबा आलेले आहे बहुतेक, मला दाखवलं. तर इथे आमचे बाबा आलेले आहे सुनबाईला न्यायसाठी. आम्ही जास्त लाडाच्या सुनाव, त्यामुळे आम्हाला आमच्या बाबांना एक कॉल केला, बाबा आम्हाला घ्यायसाठी. आमचे बाबा हजर. या मग चहा पाणी वगैरे घ्या. 3 महिने तुमच्या चहा वगैरे म्हणलेला आहे. वाण आई बाबा म्हणते वाण वाटणं झालं का? तर त्यानंतर मी इथे सासरी जायला निघाली. तर इथे पूर्ण वर्धेत प्राणप्रतिष्ठा उत्साहामुळे पूर्ण ऑरेंज वर्धा दिसत होती, कारण सगळीकडे ऑरेंज कलरचं डेकोरेशन होतं आणि पूर्ण सगळीकडे झेंडे वगैरे, पूर्ण मार्केट ऑरेंज दिसत होतं. खूप छान वाटत होतं. तर त्यानंतर इथे आम्ही फुलाच्या दुकानात आलो, कारण मला फुलं घ्यायचे होते समर्थसाठी. जे हे असते ज्वेलरी फुलांची ते करायची होती, तर त्यासाठी फुलं घ्यायसाठी आली होती मी इथे. तर इथून मी फुलं घेऊन निघाली. नंतर आम्ही सरळ घरी गेलो आणि हे जाता आरवी नाक्यावर हे बघा किती छान मस्त डेकोरेशन केलेलं आहे. इथे पण भगव्या कलरचं टोपल्या, पडदे खूप छान वाटत होतं आणि झेंडे वगैरे खूप मस्त वाटत होतं. असं वाटत होतं की नवरात्र आहे. नवरात्रामध्ये सुद्धा असंच असतं, फक्त लायटिंग्स वगैरे जास्त ॲड असतात त्यात, पण खूप छान जसं नवरात्रात वाटत होतं सेम तसंच वाटत होतं. हा रोड सर्वांच्या ओळखीचा झालेला असेल. झाली का तयारी सुरू उद्याची? ही रांगोळी काढून झालेली आहे आणि तर हे बघा आमचं इथे झालेलं आहे डेकोरेशन. आणि माझ्या ह्या सासूबाई आहे, तर या आलेल्या आहे. तर आता आम्ही यांची थोडीशी मदत घेऊ, कारण आमची तयारी अजून व्हायचीच आहे. आणि इथे बघा इथे बाबूचं बोरनान होईल आणि हे आम्ही फोटोशूटसाठी केलेलं आहे. हे बघा आम्ही पतंग वगैरे घरीच केलेले आहे, कारण कोणीच नव्हतं आणायसाठी. मग सेंचुरी पेपर आणले पटकन जवळच्या दुकानातून आणि इथे पतंगी तयार केल्या. आणि इथे हे बघा छान मस्त. इथे मी आम्हाला खुर्ची काही भेटलेली नाही आणि खुर्चीवर तो बसणार पण नाही व्यवस्थित, म्हणून मग मी त्या अंदर ब्लँकेट टाकलेलं आहे आणि ते बाबूला मी बसवणार. छान बसून पण बघितलं होतं त्याला, मस्त बसला होता आणि माझा अवतार आहे. तर मी आता आमचे सर्व कामं वगैरे झालेले आहे करून आता तयारी करते. भेटते तुम्हाला तयारी झाल्यानंतर. तर बघू शकता तुम्ही आमचा पिल्लू कसा दिसतोय ते.
तर हे बघा पिल्लू समर्थ किती छान दिसतोय आणि कमेंट्स करून नक्कीच सांगा आमचा पिल्लू कसा दिसत होता. आणि ही बघा ही अशी ज्वेलरी केली होती मी त्यासाठी, माझी खूप इच्छा होती, तर मग मी म्हटलं हे बेस्ट टाईम आहे. त्याच्यासाठी कपडे पण आणलेले होते, पण मी आईंना घालूच नाही दिले, कारण मला त्याचा असा लुक करायचा होता ना, त्यामुळे मी त्याला कपडे नवीन जो ड्रेस आहे तो मी घालूच नाही दिला. एक दुपट्टा घेतला, त्याचं मस्त धोती करून दिली त्याला आणि छान ज्वेलरी घालून दिली. हे जर कपड्याच्या याच्यावर घातलं असतं तर ते चांगलं नसतं दिसलं, त्यामुळे मग म्हटलं धोती बेस्ट राहील त्यासाठी. तरी ते छान बाबूला छान ओवाळून घेत आहे, समर्थला छान ओवाळून घेत आहे सर्वजण. आणि जेव्हा त्याचं बोरडान होत होतं ना, तेव्हा त्याच्या बहिणींचाच इतका आवाज होता, बापरे खूप. बघा तुम्ही, लुटा लुटा लुटा. लुटलं का नाताला? किती लुटलं? आत्याबाई. तर संक्रांतीच्या दिवशी आमच्याकडे सर्व सासवांचे, मोठ्या जाऊची, नंदेचे पाय धुवून त्यांना तिळगुळ देत असते, पण यावर्षी आमचं ते पॉसिबल झालेलं नाही. आता याच्यानंतर पण होणार नाही संक्रांतीच्या दिवशी, म्हणून आम्ही ज्या दिवशी हळदी कुंकू करू त्या दिवशी आम्ही पाय धुवायला जाणार. पण यावर्षी आमचं जाणं झालं नाही, कारण आमचा समर्थ आहे तो लहान आहे, तर जाणं झालं नाही. ताई नाही गेल्या, त्यामुळे मग मी पण नाही गेली. आमचं असं ठरलं की मग आता सर्वजण इथे येईलच पिल्लूच्या लुटीसाठी, तर तिथेच आपण सर्वांची तेव्हाच आपण पाय धुवून घेऊ. त्यानंतर इथे सर्वांना हळदी कुंकू देऊन मी वाण दिले. त्यानंतर ताईंनी आईंचे पाय धुतले, मग आम्ही सोबतच सर्वांचे पाय धुवतच होतो. तर पिल्लू इतका जोरात रडायला लागला, त्याला जे दागिने घालतो ना आपण, ते दागिन्याचं काहीतरी रुतलेलं होतं, इतका जोरात रडायला लागला. आम्ही म्हटलं काय झालं याला, काय झालं, का बरं रडत आहे, का बरं थंडी तर नाही वाजत आहे. पण तो उघडा होता ना, त्यामुळे त्याला त्याच्या पोटाला दागिन्याचं ते काय माहिती नाही काय तर ते रुतलेलं होतं. खूप रडत होता तो. मग ताईंनी त्याला घेतलं आणि त्याला अंदर घेऊन गेले, पण तरी पण तो शांतच नव्हता होत. मग मी त्याला घेतलं आणि थोडंसं असं खेळवलं, मग तो थोडासा शांत झाला. त्यानंतर मग रिलॅक्स वाटलं. आम्हाला वाटलं काय झालं पिल्लूला, काय झालं समजतच नव्हतं. नंतर मग दिसलं की पोटाला याचं रुतलं म्हणून. एकतर तो रडत नाही, त्यामुळे आणखीनच असं हे वाटते की का बरं अचानक असं रडायला लागलं म्हणून. आणि खूप छान ज्वेलरी वगैरे घातली तरी तो रडला नाही, काही नाही, मस्त शांत राहिला. नातवे पाटली नाजीची नातूची नातूची पोरगी. पकडू नका म्हणजे टाकलं पटकन घे ना. पकडू नका म्हणते. साडी घातली, नाव घ्या मागं पुढं करून नाव घ्या कशाला करता गजर. शुभमरावांचं नाव घ्यायसाठी नेहमी जेजुरीचा खंडोबा, तुळजापूरची भवानी
आणि सागर रावलचं नाव घेते मी त्यांची अर्ध आहे. अरे बापरे, हो का? राहू दे. नुसतं माझ्या हातानं. मोठी जाऊ आहे. मी तू मागे राही हो ना. हो, मोठी जाऊ आहे आमची. सगळ्यात. चॅनलला सबस्क्राईब करतो पहिले. याची व्हिडिओ पाहजा. युट्यूबवर आहे पल्लवी इंगळकर आर्ट्स म्हणून टाकायचं. सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. नाही तिळगू वापस ठेवा. ही माझ्या सासूबाई आणि या आहेत कोमलताईच्या आई, काकू आणि ताई. तर आमची तयारी वगैरे झाली, सर्वच झालं. हळदी कुंकू पण झालं, नाश्ता पण झाला. आमच्या तयाऱ्या वगैरे दाखवायची म्हणजे वेळच नाही मिळाला, पण आता तुम्हाला दाखवते. हे बघा किती छान तयारी केलेल्या आहे. चला आता करून निघा. हो मस्त झालं, जमलं. आणि हे मी जमलं. साडी काऊन नाही घातली बाई मग थोडीशी? राहून गेली घराची थोडीशी. म्हटलं कोणी पाहून घेऊन घेईन इथं हळदी कुंकाले आल्याला बाया. मग फालतू इथं काम लग्न तमावून करून- इथं लग्न जुळून जाईल. काही होता ना होता. करायला जाव काय हो ना. आणि उलटे वाव पाय. झोडपतो बाई आज. चांगली झोडपतो. इथूनच आहे का? पण वाटत नाही ना आमच्या सासूबाई सारख्या मैत्रिणी सारखे. मैत्रीण आहे, मैत्रीण. तशा आमच्या सासू मैत्रिणीच आहे. तशी मी तुम्हाला ओळख करूनच दिलेली आहे कोण आहे तर त्या आधीच्या व्हिडिओ मोहल्ल्यातल्या आमच्या सासू आई. काही प्रश्नच नाही ना आपला. आपण सामानच नाही काही असं. तिळगुळ हिशोबाने खा बरं. वांदे होते जास्त खाल्ले तर. सकाळी काय केलं, पाणी नाही आपल्याकडे. बंद घर झाडतो. अगं बाई, मला गरज होती जी, खरंच गरज होती मला. खरंच गरज होत. तसंही संक्रांतीला मला उंचच वाढ पण नाही का, गरजेचं आहे ते. खरंच माझ्या इच्छा नाही का तुटलं ताई. ते माहिती आहे पाल तुम्ही सांगत का पाल पडली होती. मी होते. ते उचलली होती मी गेलीच नव्हती. त्याच्यात पाल उचलली होती पण मी आणलंच नाही. हे म्हणजे फेकून दिलं तेव्हा सुपडं, तर काकूने मला सुपडं दिलं. माय सासूबाई माहिती अगरबत्ती खरंच होती. माझ्या मिस्टरांना म्हणणारच होती की मला अगरबत्तीचा पुडा आणून द्या तुम्ही. पाय बरं बघ. किती मी मासून येते मला ओळखतो ना बाई. हो खरंच. चॅनलला सबस्क्राईब केलं का? नाही. चॅनलला आम्ही हलवाई पाहतो, आम्ही भाजी पाहतो. ओके ओके. नाही तर मग मी ठोके तू मी काय म्हणते, तू रेसिपी केलेली एवढे रेसिपी पाठवत जा. मी सर्व रेसिपी पाहतो तुझ्या. हो करता ना. हलवा पाहतो. हा त्या दिवशी भाजी केली वाल्याच्या शेंगाची दाण्याचं कूट टाकून. अजी काकू खरंच खूप सुंदर लागते माहितीये का. आमच्या ह्या सासूबाई नाही का चटणी स्पेशलिस्ट आहे. प्रत्येकाची चटणी खूप सुंदर बनवते. त्याची पण रेसिपी आम्ही एखाद्या वेळेस शेअर करू. येऊ आम्ही घरी त्यांच्या घरी जाऊ आणि ते पण रेसिपी आम्ही शेअर करू. छोट्याशा जागेत छान मस्त देवघर किती सुंदर. छान देव घासाची सवय बैल वेळच नाही भेटला. छोट्याशा जागेत किती छान केलेलं आहे. देव मस्त म्हणले. त्या काकू नाही का त्या दिवशी व्हिडिओ मध्ये होत्या नाही, या ना कॅमेराला थोड्याशा अशा घाबरते की काय माहित नाही. त्या दिवशी उठून चालल्या आल्या. आता आम्ही यांना पकडलं. आता कुठेच म्हणजे पळू नाही शकत कारण त्यांच्याच घरी आहे आम्ही. तरी आपण आमच्या सासूबाई आहे. यांचं तर घर सजलं बा मस्त. काकू घर सजलं तुमचं? हा उद्यासाठी? हा नाही तर काय, दिवाळी आहे ना आपल्यासाठी. उद्या रांगोळी काढा ना काकू. आमच्या ह्या काकू मोठ्या मोठ्या रांगोळी काढतात आणि रांगोळीचे क्लास घेतात. उद्या तुम्हाला उद्याच का? हा काढत आहे ना उद्या रांगोळी. काढत आहे ना. मस्त रांगोळी काढतात आणि क्लासेस पण घेतात. कोणाला क्लास वगैरे करायचा असेल तर तुम्ही येऊ शकता यांच्याकडे. आजीला तेच म्हणताय ना, आजी तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला.
नाही तसे आमच्या आजी गोड गोडच बोलते म्हणा. आजी आजी थांबा, आजी आजी पडीन नाही. अरे वा आत्या बाई, आमच्या आत्या आल्या वा. तुम्ही एवढ्या उशिरा खाऊन आल्या आत्या, एवढ्या उशिरा का बरं आल्या? तर या माझ्या काकू विथ ननदबाई आहे. या खूप उशिरा आल्या आता, कारण त्यांच्याकडे पण बोर नाण झालं. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. बाय बाय, गुड नाईट. आणि उद्याचा पण व्हिडिओ खूप छान होईल, तो पण बघायला मिळेल तुम्हाला. कारण तर उद्या आहे मूर्ती स्थापना, त्यामुळे घरोघरी दिवाळी राहणार आहे उद्या. तर इथे आमच्या मॉलला पण छान मस्त उद्याचं आहे थोडं प्लॅनिंग या लोकांचं सेलिब्रेशन म्हणजे करायचं दिवाळीसारखं. तर उद्याचा पण व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा. आणि सर्वांना अभिनंदन. एवढ्या काय म्हणते 500 वर्षानंतर इथे अयोध्यामध्ये राम मंदिर झालेलं आहे आणि उद्या मूर्ती स्थापनासुद्धा आहे. तर म्हणजे एवढ्या दिवसांनी सर्वजण ज्या गोष्टीची वाट पाहत होते ते उद्या काय म्हणते त्याचं फळ भेटणार आहे. तर सर्वांना खूप खूप अभिनंदन. तर चला बाय बाय, गुड नाईट.